आज आपण इलेक्ट्रिक मोटर प्रिन्सिपल आणि वर्किंग बघणार आहोत. तर इलेक्ट्रिक मोटर म्हणजे काय? इलेक्ट्रिक मोटर इज अ डिव्हाइस विच कन्व्हर्ट्स इलेक्ट्रिकल एनर्जी इनटू मेकॅनिकल एनर्जी. म्हणजेच इलेक्ट्रिकल मोटर हे असं एक यंत्र आहे की जे इलेक्ट्रिकल एनर्जीला म्हणजेच विद्युत ऊर्जेला मेकॅनिकल एनर्जीज म्हणजे काय यांत्रिक ऊर्जेमध्ये कन्वर्ट करतं. फॉर एक्झाम्पल तुमच्या घरातील फॅन किंवा वॉटर पंप असेल, यामध्ये काय केलं जातं? यामध्ये इलेक्ट्रिकल एनर्जी म्हणजे इलेक्ट्रिसिटी यूज केली जाते आणि त्याच्यापासून मेकॅनिकल एनर्जी म्हणजे त्याचं जे रोटेशन होतंय म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जीला कन्वर्ट केलं जातंय मेकॅनिकल एनर्जीमध्ये. ओके, तर या इलेक्ट्रिक मोटरचं आपण कन्स्ट्रक्शन बघूया. इलेक्ट्रिकल मोटर कन्सिस्ट ऑफ रेक्टँग्युलर लूप. ही बघा इलेक्ट्रिक मोटर जी आहे ही रेक्टँग्युलर लूपने बनलेली आहे. रेक्टँग्युलर लूप कोणचं आहे बघा, इथं ABCD हे रेक्टँग्युलर लूप आहे. आणि हे जे लूप आहे हे कशापासून बनलेलं आहे? हे लूप इन्सुलेटेड कॉपर वायर पासून बनलेलं आहे. हे जे रेक्टँग्युलर लूप आहे ते इन्सुलेटेड कॉपर वायर पासून बनलेलं आहे. इन्सुलेटेड म्हणजे काय? ही जी कॉपर वायर असणार आहे त्याच्यावर प्रॉपर इन्सुलेशन असणार आहे, म्हणजे त्याच्या भोवती काय असणार आहे? एक प्रकारचं प्लास्टिक कोटिंग असणार आहे. अँड धिस लूप इज प्लेस बिटवीन साऊथ पोल अँड नॉर्थ पोल ऑफ परमनंट मॅग्नेट. आणि हे जे लूप कुठे प्लेस केलेलं आहे? नॉर्थ पोल आणि साऊथ पोल हा परमनंट मॅग्नेटच्या मध्ये प्लेस केलेला आहे. ओके, ब्रांचेस AB आणि CD ऑफ लूप आर परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. आता बघा मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन कशी असणार आहे? आपल्याला माहित आहे मॅग्नेटमध्ये मॅग्नेटच्या आउटसाइडला काय असतं? मॅग्नेटिक फील्ड कशी असते? नॉर्थ टू साऊथ असते, बरोबर. नॉर्थ टू साऊथ असल्यामुळे काय होणार आहे इथे? इकडे बघा ही जी डायरेक्शन ऑफ करंट इकडे असणार आहे A to B. डायरेक्शन ऑफ करंट कशी आहे? पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह असणार आहे. पॉझिटिव्ह टर्मिनल इकडे आहे बॅटरीचा, इथून असा करंट जाणार, मग इथून इथे कार्बन ब्रश थ्रू A to B असा जाणार करंट. करंटची डायरेक्शन कशी असणार आहे? अशी असणार. मग हा जो करंट आहे करंटची डायरेक्शन आणि मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन कशी असणार आहे? एकमेकांना परपेंडिक्युलर असणार आहे. ओके, त्याच्यानंतर टू हाफ ऑफ स्प्लिट रिंग्स आर टाइटली कनेक्टेड टू ॲक्सल. आता याच्यामध्ये टू हाफ स्प्लिट रिंग आहेत. इकडे बघा हे जे तुम्हाला दिसत आहेत हे काय आहेत? टू हाफ ऑफ स्प्लिट रिंग. याच्यावर काय जोडलेलं आहे? याच्या म्हणजे त्या कशावर जोडलेल्या आहेत? ते ॲक्सलवर जोडलेले आहेत. या ज्या स्प्लिट रिंग आहेत, ह्या ज्या टू हाफ स्प्लिट रिंग आहेत ह्या ॲक्सलवर जोडलेल्या आहेत. आता यांच्यामध्ये स्प्लिटिंग का आहे? कारण की हे जे लूप आहे आणि हे जे लूपचे एंड आहेत हे आपल्याला सेपरेट करायचे, त्याच्यामुळे हे स्प्लिट आहे. म्हणजे एक टर्मिनल आपण समजा पॉझिटिव्हला येणार आणि एक टर्मिनल निगेटिव्हला येणार. ओके, त्याच्यानंतर टू एंड्स ऑफ लूप आर कनेक्टेड टू द टू हाफ ऑफ स्प्लिट रिंग. हे जे टू एंड्स ऑफ लूप आहेत, हा जो लूप ABCD आहे याचे जे एंड्स आहेत, समजा हा एक एंड असेल आणि हा एक एंड असेल, हा कुठे प्लेस केलेला आहे? हा अटॅच केलेला आहे या टू हाफ रिंगला अटॅच केलेला. ओके, त्यानंतर टू हाफ रिंग्स आर कनेक्टेड टू द टू स्टेशनरी कार्बन ब्रशेस. आता इथे काय असणार आहेत? ह्या रिंगच्या भोवती काय असणार आहेत? टू कार्बन ब्रशेस असणार आहेत. का असणार आहेत ते कार्बन ब्रशेस? कारण की आपल्याला आपण जी ही बॅटरी जोडलेली आहे, हा जो पॉवर सप्लाय आहे, याचे आपल्याला टर्मिनल कुठे द्यायचे आहेत? कार्बन ब्रशेस. आणि कार्बन हा आपल्याला माहिती आहे हा एक उत्तम अशा प्रकारचा इलेक्ट्रिसिटी कंडक्टर आहे, त्याच्यामुळे इथे आपण तो जोडलेला आहे त्याच्यावर. आणि इकडून सुद्धा कार्बन ब्रश जोडलेला आहे, म्हणजेच याचे रोटेशन झाल्याच्या नंतर ते काय होईल? कार्बन ब्रश ते जे टू हाफ ऑफ रिंग्स आहेत त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये राहील. ओके, तेच इथे सांगितलेलं आहे. टू हाफ रिंग्स आर कनेक्टेड टू टू स्टेशनरी कार्बन ब्रशेस E and F रिस्पेक्टिव्हली. हे जे E and F टर्मिनल इथे दिलेले आहेत बघा, E and F हे काय आहेत? कार्बन ब्रशेस, स्टेशनरी कार्बन ब्रशेस. कार्बन ब्रशेस मूव्ह होणार आहेत का? नाही, पण हे जे काही टू हाफ रिंग आहेत ह्या ऑलवेज रोटेशन मध्ये असणार आहेत. आणि रोटेशन मध्ये असल्यावर काय असणार आहे? समजा हा जो पार्ट आहे बघा, हा एक्स पार्ट आहे, हा कुठे जाईल? नंतर रोटेट होऊन असा समजा अँटी क्लॉकवाईज रोटेट होऊन कुठे येईल? इथं कार्बन ब्रशच्या F ठिकाणी येईल, बरोबर. म्हणजेच या ठिकाणला पहिलं आता पॉझिटिव्ह टर्मिनलला कनेक्ट होतं, इकडे जाऊन काय होईल? ते निगेटिव्ह टर्मिनलला कनेक्ट होईल. म्हणजे असं ते करंट काय होईल? करंटची डायरेक्शन किंवा करंट तिथे काय होईल? चेंज होत राहील. ज्यावेळेस सर्किट कंप्लीट होईल, व्हेन सर्किट कंप्लीटेड करंट फ्लोज थ्रू लूप A to B and C to D. आता ज्यावेळेस सर्किट कंप्लीट होईल, आपण ज्यावेळेस इथे बॅटरी कनेक्ट करू त्यावेळेस काय होईल? इथून करंट पास होईल, बरोबर.
या लूप मधून करंट पास होईल. इकडे बघा ए टू बी असा करंट पास होईल आणि तुम्हाला तर माहिती आहे इथं काय होतं, मॅग्नेटिक फील्ड होती अशी, बरोबर. मग अकॉर्डिंग टू फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल आपण बघितलं होतं. फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल काय सांगतोय आपल्याला, आपण जर एखादा कंडक्टर मॅग्नेटिक फील्डमध्ये प्लेस केलाय, करंट कॅरिंग कंडक्टर जर आपण मॅग्नेटिक फील्डमध्ये प्लेस केलाय, तर तो करंट कॅरिंग कंडक्टर काय एक्सपिरियन्स करतो, तो करंट कॅरिंग कंडक्टर फोर्स एक्सपिरियन्स करतो. म्हणजेच आता इथे काय, हा एक करंट कॅरिंग कंडक्टर आहेत, ए बी हा जो लूपचा पार्ट आहे हा करंट कॅरिंग कंडक्टर झाला. याच्यामधून करंट कुठे फ्लो होतोय, इकडे या डायरेक्शनला फ्लो होतोय आणि डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड कशी असणार आहे, नॉर्थ टू साऊथ असणार आहे. ओके. मग काय होणार आहे, फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल नुसार याच्यावर काय होणार आहे, या लूपवर डाऊनवर्ड फोर्स ऍक्ट होणार आहे, बरोबर. तुम्ही बघू शकता इकडे बघा, मी तुम्हाला दाखवतो. जर करंटची डायरेक्शन इकडे असेल, बघा इथं करंटची डायरेक्शन शो केलेली आहे. करंटची डायरेक्शन जर इकडे असेल आणि मॅग्नेटिक फील्ड तुम्हाला माहिती आहे इकडे आहे, तर मग करंटची डायरेक्शन या बाजूला, मॅग्नेटिक फील्ड डायरेक्शन या बाजूला, तर डायरेक्शन ऑफ फोर्स कुठे असणार आहे, डाऊनवर्ड असणार आहे. म्हणजेच हे लूप कुठे रोटेट होणार, हे लूप डाऊनवर्ड होणार, बरोबर. हे लूप डाऊनवर्ड होणार आणि सायमल्टेनियसली काय होणार आहे, हा करंट कुठे जाणार आहे, इकडून इकडे असा करंट जाणार आहे. म्हणजेच या करंटची डायरेक्शन नंतर कशी होणार, करंटची डायरेक्शन असणार सी टू डी. म्हणजे इकडे बघा फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल नुसार कसा होणार, तो करंट इकडे राहणार, या करंटची डायरेक्शन इकडे राहणार, इकडे बघा. आणि मॅग्नेटिक फील्ड ऑलरेडी याच डायरेक्शनला आहे, नॉर्थ टू साऊथ डायरेक्शनला. मग कंडक्टर हा जो कंडक्टिंग लूप आहे किंवा लूपचा हा जो पार्ट आहे सी डी, हा कुठे फोर्स एक्सपिरियन्स करेल, अपवर्ड डायरेक्शनला. हा जो फोर्स ऑन करंट कॅरिंग कंडक्टर आहे हा कोणत्या डायरेक्शनला असेल, अपवर्ड डायरेक्शनला. म्हणजेच हा डायरेक्शन अपवर्ड राहील. याचा रिझल्ट होणार आहे, याचं रोटेशन होणार आहे. आता तुम्ही जर बघितलं एखादी गोष्ट, तुम्ही जर एखादी गोष्ट आहे पेन किंवा काहीतरी असं काय, तुम्ही एक डाऊनवर्ड डायरेक्शनला फोर्स दिला आणि एक फोर्स अपवर्ड डायरेक्शनला दिलाय, तर काय होणार आहे याचा रिझल्ट, याच्यामध्ये रोटेशनल मोशन होणार आहे. आणि हे रोटेशनल मोशन कोणत्या डायरेक्शनला होणार, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला ही रोटेशनल मोशन होणार आहे. हेच आपण पुढे घेतलंय. अकॉर्डिंग टू फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल, काय अकॉर्डिंग टू फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल, current and magnetic field are perpendicular to each other, then force will act on AB downward. AB loop वर डाऊनवर्ड फोर्स ऍक्ट होईल आणि CD loop वर अपवर्ड फोर्स ऍक्ट होईल. त्याच्यामुळे आणि रिझल्ट काय होईल, त्याच्यामध्ये रोटेशनल मोशन प्रोड्यूस होणार आहे इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने रोटेशनल मोशन प्रोड्यूस होणार. मग रोटेशन मोशन झाल्याच्या नंतर काय होणार, ही मोटरच्या आतमधले जे ऍक्सल आहे हा रोटेट होणार. म्हणजेच काय होणार, आपल्याला रोटेशनल मोशन मिळणार. आणि अशा प्रकारे हे इलेक्ट्रिक मोटरचं वर्किंग आहे. तर इतकेच आहे प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रिक मोटर. याच्यामध्ये तुम्हाला काही जर प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करू शकता.